भ्रुकुटी, त्यावेळेला आपल्याला ज्ञान होतं समोरचा काय बोलतोय, समोरच्याच्या मनात काय आहे, समोरचा माणूस पुढे काय करणार, किंवा आपल्याला जाणीव नेणीव हे व्हायला चालू होतं. असं ज्या वेळेला 10व्या मितीमध्ये आपली दृष्टी पोहोचेल त्यावेळेला देव आपल्याला दिसतो, देवाचं दर्शन होतं. देवाचं दर्शन करण्यासाठी 10वी दृष्टी, तीन त्रिमितीय प्रतिमा नाही, देवाची जी प्रतिमा आहे ती दशमितीय प्रतिमा आहे. देवाचं दर्शन करण्यासाठी 10वी दृष्टी म्हणजे ब्रह्मरंध्राची दृष्टी खोलावी लागेल. त्याच वेळेला आपल्याला देव प्राप्त होऊ शकतो. बस्ती न शून्यम शून्यम न बस्ती, अगम अगोचर ऐसा, गगन शिखर माही बालक बोले, ताका रूप गुण वर्णोगे कैसा. ह्या शब्दाचा सोप्या अर्थात अर्थ, देवाची ये द्वारी उभा क्षण बरी तेने मुक्ती चारी साधी येला. गोरक्षनाथांची वाणी कुणाला कळणार नाही. बस्ती न शून्यम शून्यम न बस्ती, अगम अगोचर ऐसा, गगन शिखर माई बालक बोले, ताका रूप गुण वर्णोगे कैसा. समजणार नाही. त्याच्यामुळे सोप्या शब्दात सांगितलं, देवाची ये द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधी येलाय. परंतु ते जे देवाचं द्वार आहे तीच 10वी दृष्टी आहे. त्या 10व्या दृष्टीमध्ये ज्या वेळेला तुमची कुंडलिनी जागृत होऊन, ज्या वेळेला तुमचा प्राण आत्मा त्या 10व्या दृष्टीमध्ये पोहोचेल त्याच वेळेला 4 प्रकारच्या मोक्ष आणि मुक्ती आपण सिद्ध करू शकतो. आणि ह्या 10व्या दृष्टीत पोहोचण्यासाठी आपल्याला अंतर्मुखी होणं खूप जरुरी आहे. आपण बाह्य भौतिक जगतामध्ये फिरतो, भौतिक जगतामध्ये राहतो. भौतिकतेचे 5 तत्वांच्या 25 प्रकाराचे, 25 प्रकृतीचे 25 स्वभाव, त्या स्वभावांमध्ये आपण राहतो. परंतु आपण अंतरंगाचा अभ्यास करत नाही. त्या अंतरंगाचा अभ्यास करण्यासाठी योग्य सिद्ध ज्ञानी साधू संत नाथजी ह्या सर्वांची संगत खूप जरुरी आहे. त्यांचा शब्द, कुठलंही शरीर हे कोणाचं गुरु बनवू शकत नाही आणि कुठलंही शरीर कोणाचं शिष्य बनवू शकत नाही. शब्द गुरु सुरती चेला, मन मिले का मेला सबसे पहला केला. गुरु जो गुरुमंत्र देतो, जो शब्द देतो, तो शब्दच आपला गुरु असतो. आणि त्या शब्दाला ग्रहण करण्याची आपली जी क्षमता असते त्याला म्हणतात सुरती. तो शिष्य असतो. अंधकारातून प्रकाशाकडे ही जी वाटचाल आहे त्याच्यासाठी खूप प्रयत्न करावा लागतो, खूप सराव करावा लागतो. त्या डायमेन्शन मध्ये, त्या मितीमध्ये आपल्या दृष्टीला पोहोचवावं लागतं. जागृत अवस्थेत त्रिमितीय प्रतिमेत जागृत राहायचं, स्वप्न अवस्थेत स्वप्नात, आणि सुषुप्ती अवस्थेत सुषुप्तीत, तुर्या अवस्था. परंतु तुर्यातीत ही खूप अवघड आहे. ती सिद्ध पुरुषांनाच प्राप्त झाली. आणि ज्याला तुर्यातीत अवस्था प्राप्त झालेली आहे अशा सद्गुरूने डोक्यावर हात जरी ठेवला तरी समोरच्याच पातक नष्ट होऊन उद्धार होतो. आता शिक्षण पद्धती आहे. मुलं शाळेत जातात, खूप मोठे होतात, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, PhD पर्यंत शिक्षण घेतात. परंतु त्यावेळेची शिक्षण पद्धती कशी होती? शक्तिपात. गुरुने शिष्याच्या डोक्यावर हात ठेवला, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, सगळं काही त्याला तोंडपाठ होत होतं. सगळं ज्ञान एकाच सेकंदात भेटत होतं. तो शक्तिपात म्हणजे जाणीव आणि नेणीव हे शक्तिपाताने सद्गुरु शिष्याला देत होते. आणि ह्या सर्व थेरपी अजून पण आहेत. अजून पण असा कोणीतरी योगी पुरुष, सिद्ध पुरुष भेटला आणि त्याने जर डोक्यावर हात ठेवला, त्याचा जर शक्तिपात झाला तर माणसाचं जीवन कृतार्थ होऊ शकतं. माणसाचं जीवन कृतार्थ होऊ शकतं. परंतु त्याच्यासाठी अभ्यासाची गरज आहे. शब्द आणि सुरती ह्याचा ताळमेळ घालण्याची गरज आहे.
परमात्मा प्राप्तीचे 4 मार्ग आहेत. देव 4 मार्गाने भेटतो. सगळ्यात पहिला मार्ग योग. योग मध्ये ध्यान, जागृत, स्वप्न, सुषुप्ती, तुरीय आणि तुरीयातीत अवस्था, त्याच्यातून भगवंताची प्राप्ती होते. दुसरा मार्ग आहे तपस्या. तपस्या केल्यानंतर देवाची प्राप्ती होते. तिसरा मार्ग आहे भक्ती. भक्ती पण नवविधा भक्ती, 9 प्रकारची भक्ती आहे. नवविधा भक्ती केल्यानंतर पण परमात्म्याची प्राप्ती होते. आणि चौथा मार्ग आहे सेवा. ज्याला जो मार्ग सोपा वाटेल त्या मार्गाने तो सेवेतून, भक्तीतून, तपातून, योगातून परमात्म्याची प्राप्ती करू शकतो. परमात्मा भेटतोच. नास्तिक माणूस जरी असला तरी त्याला पण आपण पटवून देऊ शकतो की परमात्मा भेटतोच. फक्त तो परमात्मा बघण्याची 10वी दृष्टी, उघड्या डोळ्याने त्रिमितीय प्रतिमा दिसते, 10व्या मितीमध्ये त्याची दृष्टी पोचलेली पाहिजे. त्याच वेळेला त्याला परमात्म्याचं दर्शन होऊ शकतं. माणसाचा जन्म हा खूप अनमोल जन्म आहे. देव हा माणूस रूपात असतो. देवादिकांनी पण माणसाचा जन्म घेतलेला आहे आणि माणूस जन्म घेऊन या पृथ्वीचा, या जगाचा उद्धार केलेला आहे. सर्व प्राण्याला बुद्धी, विवेक आणि आध्यात्मिक ज्ञान दिलेलं नाही. भक्ती दिलेली प्राण्यांना, पण श्रद्धा पण दिलेली. प्राणी पण देवाची भक्ती करतात, पण ज्ञान, बुद्धी आणि विवेक हे फक्त माणसालाच आहे. आणि त्याचा आपण कसा वापर करायचा आणि ते आचरणात आणून कशी ती भक्ती परिपक्व करून, त्या भक्तीची शक्ती प्राप्त करून त्या परमतत्वाला गाठायचं, ते आपल्या हातात आहे. तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. एवढं सांगून मी सर्वांना, सर्व ग्रामस्थ, आजूबाजूचे पंचक्रोशी मधले ग्रामस्थ आणि इथे उपस्थित संत, भक्तवृंद, सेवादारी, ज्यांनी सेवा समर्पण या दोन्हीसाठी केलेलं आहे,